Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. विदर्भात उष्णतेची लाट. अकोला आणि अमरावतीत रेकॉर्ड तोड तापमानाची नोंद. पारा 46.9 अंशावर पुढील 3 दिवस हीट वेव्हचा इशारा. देशातील सर्वात उष्ण 15 शहरात महाराष्ट्रातील 3 शहरं अकोला अमरावती नंतर आणि वर्ध्यात पारा 46 अंशाच्या पार. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. जगातील 100 सर्वात उष्ण शहरांपैकी 95 शहरे एकट्या भारतात. बहुतांश भागामध्ये पारा 46 अंशाच्या उंबरठ्यावर. हिमाचल प्रदेश, ईशान्य भारत वगळता इतर भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा. उष्माघातामुळे राज्यात 8 जणांचा बळी. गेल्या 2 दिवसात 4 जणांनी जीव गमावला. 2 दिवसांपूर्वी लातूरमध्ये 9 महिन्यांच्या बाळाचा उष्माघाताने मृत्यू. मराठी सक्तीच्या मुद्द्यावर आज मंत्रालयात बैठक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या दालनात दुपारी 12:30 वाजता बैठक. संजय निरुपम यांच्यासह रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. मुंबईत मराठी सक्तीवरून रणकंदन. सरकारच्या निर्णयाविरोधात ऑटो रिक्षा टॅक्सीमेन्स युनियन आक्रमक. आज दुपारी 4 वाजता गोरेगावात महत्त्वाची बैठक. आंदोलनाची दिशा ठरणार. राज्य सरकारच्या पद्म पुरस्कार समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान नाही. सरकारकडून समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय जारी. मंत्री आशिष शेलारांना पद्म निवडीतून बाहेर ठेवल्याने चर्चांना उधाण. बच्चू कडूंना शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्याची शक्यता. मात्र परिषदेवर येण्यास प्रहार पक्ष विलीन करण्याची सेनेची अट. सूत्रांची माहिती. नीलम गोऱ्हेंच्या संभाव्य उमेदवारीला कार्यकर्त्यांचा विरोध. सूत्रांची माहिती. शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अद्याप अंतिम निर्णय नाही. सर्व मतांचा विचार करून निर्णय होणार. सूत्रांची माहिती. लव्ह जिहाद रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कायदा केलाय. जिहाद प्रकरण रोखण्यासाठी आम्ही शस्त्र देखील चालवू. हिंदू संमेलनात भाजप आमदार महेश गांडगे यांचं वक्तव्य. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आयान अहमदच्या अडचणीत वाढ. 16 वर्षीय अल्पवयीन पीडितेनं जबाब नोंदवला. एसआयटी चौकशी. धक्कादायक खुलासे समोर. लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी फक्त 4 दिवस शिल्लक. राज्यातील 26,34,000 महिलांची ई-केवायसी अद्याप रखडलेली. 30 एप्रिल नंतर अपात्रतेची टांगती तलवार. मेळघाटात 92 चिमुकल्यांचा आणि 5 मातांच्या कुपोषणामुळे मृत्यू. वर्षभरातील हादरवणारी आकडेवारी समोर. एका महिन्यात तब्बल 60 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती. मेट्रो 5च्या विस्ताराला 18,130 कोटींच्या निधीला मंजुरी. कल्याणपासून उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरपर्यंतचा मेट्रोचा विस्तार. खासदार श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला यश. नागपूर महापालिकेत 33 कोटी 50 लाखांच्या कचरा घोटाळ्याचा आरोप. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. चौकशीची मागणी. मिसिंग लिंकवर अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1 मे रोजी लोकार्पण. मुंबई पुणे प्रवास आता 30 मिनिटं वेगवान होणार. पुणे ते वाराणसी प्रवास आणखी जलद होणार. अमृत भारत शयनयान एक्सप्रेसचा उद्या शुभारंभ. हडपसर ते बनारस कनेक्टिव्हिटी वाढणार. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह मार्गावर 2 दुचाकींचा भीषण अपघात. 3घांचा जागीच मृत्यू. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.